बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 69। आज घरामध्ये खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या। आज आपण या भागामध्ये आज बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय काय झालंय ते सगळं पाहणार आहोत। पुन्हा एकदा सांगतो, अजूनही तुम्ही जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल द रिअल थॉट या अकाउंटला लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून आपले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील। तर चला मग आज पाहूया बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडलंय। तन्वी कोलते हिचं मला समजतच नाही बरं का काय, कारण तन्वी कोलतेला ज्या पद्धतीने बिग बॉस फुटेज देतोय ना, 100% असंच वाटतंय या बिग बॉसला तन्वी कोलतेलाच विनर करायचं असंच वाटतंय। तन्वी कोलतेला एकतर कोणी बोलत नाही, काय माहिती का, मुद्दा कोणाचाही असो, प्रकरण कोणाचंही असो, तिथे येऊन ती टपकणार म्हणजे टपकणार। तिला कोणी बोलतही नाही, भाव देत नाही, तरी ती मध्येच येऊन आरडाओरड सुरू करते। एकतर तिचा आवाज जो आहे ना, म्हणजे एकदम असं कानाला वाटतं की बाबा हेडफोन घातले पाहिजे, एवढा भयंकर तिचा आवाज आहे। प्रत्येक ठिकाणी येऊन मध्ये तोंड घालते म्हणजे घालतेच, आणि आतापर्यंतचा तिचा इतिहास आहे हा। आता सध्या 11वा आठवडा सुरू होतोय आणि अजूनही तिची ती चाल जात नाहीये, याचं दुर्दैव वाटतं। आता मी हे सगळं का सांगितलं तन्वी कोलतेबद्दल, एपिसोडच्या सुरुवातीला काय झालं माहिती का, संस्कृती बोलत होती राखी सावंतला, आणि तिथे ना तिथं तिला कोणी बोललं नाही, काहीच नाही। तन्वी कोलते तिकडे चपात्या लाटत होती, आणि चपात्या लाटता लाटता मध्येच तोंड तिने इकडे घातलं। संस्कृती सांगते तिला, अरे मी तुला बोललेच नाही, तुझा विषयही नाही, मी तुझ्याबद्दल बोललेही नाही, तरी तिकडून ती तोंडाला तोंड देते, तोंडाला तोंड देते, नुसती आरडाओरडा करते। त्यामुळे मला कुठंतरी असं वाटतं, तन्वी कोलतेला उगाच फुटेज का देते हे बिग बॉस? जर त्यांचं भांडण नाहीये तर मग तिला का दाखवतात? ज्यांचं सिरियसली भांडण आहे, ज्या लोकांमध्ये भांडण होतं, ते लोकांनाच जसं फुटेज द्या ना। उठलं सुटलं पूर्ण आम्ही 1 ते 1.5 तासाचा एपिसोड पाहतो, सगळीकडे फक्त तन्वी कोलतेच दिसते। आज घरामध्ये एक इंटरेस्टिंग असा टास्क पार पडला, फेरपणे पडला, आणि तो टास्क होता कॅप्टन पदासाठी। कारण संकेत पाठक यांचा कॅप्टन पदाचा कार्यकाळ आज संपला। आता नवीन घराला कॅप्टन पाहिजे, म्हणून बिग बॉसने आज एक सुंदर असा टास्क दिला। टास्क काय होता माहिती का, आज आहे ना आज सदस्यालाच निवडायचा होता या आठवड्याचा कॅप्टन कोण। 6 सदस्य होते, अनुश्री माने, विशाल कोटियन, संकेत पाठक, संस्कृती, प्रभू आणि राखी। या 6 सदस्यापैकी एकाला कॅप्टन करायचं होतं, आणि त्यासाठी ना घरामध्ये पाहुणे आले होते, राघू मनकवडे। आता हे जे राघू मनकावडे घरामध्ये पाहुणे आले होते ना, खूप इंटरेस्टिंग असे पाहुणे होते। त्यांना खायला काय आवडत होतं माहिती का, त्यांच्या आवडीचा पदार्थ मिरच्या, आणि त्या मिरच्या सगळ्या घरामध्ये लपवलेल्या होत्या, सगळ्या घरात लपवलेल्या होत्या। आता तिथे एक ट्विस्ट असा येतो, ज्या घरामध्ये हे जे राघू मनकवडे आहेत त्यांचा आवाज ओरडण्याचा येईल ना, त्याच ठिकाणच्या सदस्यांना ते मिरची हातामध्ये घ्यायची होती, राघूपाशी जायचं होतं, आणि राघूपाशी गेल्याच्या नंतर ज्या सदस्यांनी मिरची हातात घेतली होती, राघूपाशी जाऊन थांबायचं, आणि थांबल्याच्या नंतर हे जे 6 सदस्य कॅप्टन पदासाठी उमेदवार होते ना, या सदस्यापैकी 1 किंवा 2 असे सदस्य कॅप्टन पदापासून बाद करण्यासाठी ही पॉवर त्या सदस्याला मिळणार होती। जो सदस्य मिरची हातात घेऊन जे आपले राघू मनकवडे हे जे पाहुणे आले होते ना बाहेरून, त्यांना ती खाऊ घालायची होती, कारण त्यांचा आवडता पदार्थ होता, आणि ते आवडते पदार्थ म्हणजे मिरच्या सगळ्या घरात लपवलेल्या होत्या। अशा प्रकारे बिग बॉसने एक सुंदर असा टास्क आज कॅप्टन पदासाठी दिला होता। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जे सदस्य पहिलेच कॅप्टन पदासाठी बाद झालेले आहेत ना, ते सदस्य सुद्धा या टास्क मध्ये भाग घेऊ शकत होते, आणि त्यांनी घेतला। आणि अजून एक महत्वाची गोष्ट, बिग बॉसने सदस्यांना एक महत्वाची गोष्ट सांगितली होती, कारण कॅप्टन आठवड्याचं कोणाला करायचंय हे तर सदस्यच ठरवणार होते, पण सदस्यांना एक महत्वाची सूचना दिली होती, कॅप्टन्सी अशीच कोणाला देऊन टाकायची का जे पहिल्यापासून स्टार्टिंग पासून आतापर्यंत मेहनत करत आलेत, एकदम चांगल्या पद्धतीने खेळत आलेत, त्या सदस्याला कॅप्टन्सी द्यायची, हे सदस्याला ठरवायचं होतं। त्यामुळे सगळीकडे आता प्लॅनिंग सुरू झाली, डील सुरू झाल्या,
हे इकडे करताय ते तिकडे करताय अशा डील सगळे सदस्य एकमेकांसोबत करत होते आणि करताना पाहायला मिळाले. डील झाल्या, टास्क सुरू झाला आणि टास्क सुरू झाल्याच्या नंतर सगळे सदस्य प्रत्येक सदस्याला मिरची हातामध्ये घ्यायची होती आणि सर्वात पहिल्यांदा रागूला भरवण्यासाठी प्रत्येक सदस्य हा उत्सुक होता. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सगळा गेम खेळत होता. पण सर्वात पहिल्यांदा रागू ओरडला त्या ठिकाणी अनुश्री होती आणि रागू जसा ओरडला ना, सगळ्यात पहिल्यांदा मिरची हातात घेतली ती म्हणजे अनुश्री मानेने. आणि त्यावेळेस अनुश्री मानेने सर्वात पहिल्यांदा घोषणा केली की सर्वात अगोदर बिग बॉस मी मिरची हातात घेतली आणि मी सर्वात पहिल्यांदा आपल्या पाहुण्यांना मिरची भरवणार. अनुश्री मानेने सर्वात पहिल्यांदा ती मिरची हातात घेतली, राघूपाशी गेली आणि तेवढ्यात बिग बॉसने एक ट्विस्ट आणला. काय माहिती का, बिग बॉसने असं सांगितलं, ही जी मिरची ना अनुश्री, ही मिरची लईच तिखट आहे. त्यामुळं अनुश्री मानेला बिग बॉसने एक पॉवर दिली, एक नाही तर यावेळेस 2 सदस्याला अनुश्री माने बाद करू शकते. अनुश्री मानेला स्मार्ट प्लेअर आहे, एकदम चांगल्या पद्धतीने ती टास्क खेळते. अनुश्री मानेने पहिल्याच राऊंड मध्ये राघोला मिरची जी तिखट होती ना, चांगल्याच पद्धतीने भरवली. पहिल्या राऊंड मधून बाद कोणाकोणाला केलं माहिती का, संस्कृती, ससा. तसं जर बघायला गेलं ना, संस्कृती एक अशी खेळाडू आहे, घरातील कोणत्याच सदस्याला असं वाटत नाही की संस्कृती कॅप्टन बनण्याच्या लायकीची आहे, कुणालाच वाटत नाही. कारण ज्यावेळेस ते डील लोक करत होते ना, प्रत्येकाने हेच ठरवलं होतं, सर्वात पहिल्यांदा मिरची कोणाच्याही हाताला लागो, संस्कृतीला बाद करायचं, हे सगळ्या सदस्यांनी ठरवलं होतं. आणि अनुश्री मानेने पहिल्यांदा बाद केलं संस्कृतीला. आणि दुसरा एक सदस्य होता राखी सावंत. आणि योग्य कारण दिला. अनुश्री मानेला खरंच मानलं पाहिजे, कारण ज्या वेळेस राखी सावंत घरामध्ये कॅप्टन बनली होती ना, सर्वात घराची बेकार अवस्था राखीच्या कॅप्टन्सीमध्ये झाली होती. खूप बेकार राखीने सगळं घर गेलं होतं आणि ड्रामा करणारी पण तीच होती. राखीच्या कॅप्टन्सीमध्ये सगळ्यात जर बेकार घर आतापर्यंत जेवढेही कॅप्टन झालेत ना, सगळ्यात बेकार कॅप्टन राखीच असेल असं मला तरी वाटतंय. पहिली संस्कृती आणि दुसरी राखी, हे 2 सदस्य पहिल्या राऊंड मध्ये बाद झाले. आता दुसरा राऊंड सुरू झाला. राघू आता दुसऱ्या राऊंड मध्ये कुठे ओरडला माहिती का, ज्या ठिकाणी संस्कृती होती ना, त्या ठिकाणी राघू ओरडला. आणि राघू ओरडल्याच्या नंतर लगेचच संस्कृतीने ती मिरची हातात घेतली, कारण बदला तर घ्यायचाच होता. कारण ज्या पद्धतीने अनुश्री मानेने राखी सावंत आणि संस्कृतीला बाद केलं होतं ना कॅप्टन पदासाठी, त्यामुळे बदला तर घ्यायचाच होता. राखीच्या हातात लागो किंवा संस्कृतीच्या, सर्वात पहिल्यांदा या दोघी पण अनुश्री मानेलाच बाहेर काढणार होत्या. आणि दुर्भाग्य अनुश्री मानेचं, मिरची संस्कृतीच्या हातात लागली. संस्कृती मोकार खुश झाली. संस्कृतीच नाही, राखी पण मोकार टाळ्या वाजवायला लागली, कारण तिला जे पाहिजे होतं ना राखी सावंतला, तेच झालं. राखीला लागू मिरची हातात किंवा संस्कृतीला, फक्त अनुश्री मानेला बाहेर काढायचं हे ठरलं होतं. संस्कृती राघूपाशी गेली. बिग बॉसनी पुन्हा एक ट्विस्ट आणला. संस्कृतीला असं सांगितलं, आता या राऊंड मध्ये एकाच सदस्याला बाद करू शकता. ऑब्व्हियसली जाहीर होतं, कारण बदला तर घ्यायचा होता. संस्कृतीने बदला पूर्ण केला. अनुश्री मानेला कॅप्टन पदापासून बाद केलं. बदला पूर्ण झाला. आता राहिलं कोण, 4 सदस्य राहिले होते, आता 3च राहिले. एक सदस्य गेला, 3च राहिले. विशाल कोटियन, संकेत पाठक आणि प्रभू. आता हे 3 सदस्यांमध्ये कॅप्टन पदासाठी जुगलबंदी सुरू झाली. तिसरा राऊंड सुरू झाला. आता विशाल, कॅप्टन पद जवळ आलं होतं, तो काय दम खातोय. तन्वी आणि प्रभू ज्या ठिकाणी होते ना, अरे त्याची स्ट्रेंथ काय आहे यार, तो विशाल कोटियन आहे, उगाच त्याला मास्टर माइंड म्हणलं जात नाहीये. टास्क एकदम भाई, टास्कचा जो बादशाह कोणी असेल ना, तो विशाल कोटियन आहे. गेला तिथे, डील करत होता आणि चांगल्या त्या तन्वीला समजावत होता. ती तन्वी भाई कसली प्लेअर आहे मला कळतच नाही. असं म्हणजे गर्वाचं घर आहे ना, कधी पण खाली असते हे तिला अजूनही कळत नाही, एवढा गर्व भरलाय ना तिच्यामध्ये. अरे तो विशाल कोटियन चांगल्या पद्धतीने तिला डील देतोय, डील करतोय तिच्यासोबत. नाही मला डील नाही करायची, हे नाही करायची, ते नाही करायची, मला त्यावर विश्वास नाही, फलानं बिस्तानं. मग काय विशाल कोटियन ऐकतोय, ऐकणार आहे का विशाल? त्याला पण कॅप्टन व्हायचं नाही, त्याला इम्युनिटीची गरज आहे. ज्या ठिकाणी राघू ओरडला ना,
ते ठिकाण होतं जिथे तन्वी, विशाल आणि प्रभू होते. आता तन्वी कोलतेच्या हातातून, तन्वीच्या, प्रभूच्या, यांच्या सगळ्यांच्या हातातून तिसऱ्या राऊंड मध्ये विशालनी मिरची घेतली आणि जाहीर केली. बहुमताने जाहीर केली सदस्यांनी. तिसऱ्या राऊंड मध्ये मिरची विशालने घेतली. आता विशाल आहे ना, विशाल याच्या पुढं 2 सदस्य होते, ते म्हणजे प्रभू आणि संकेत पाठक. एक संकेत पाठक होता. संकेत पाठक जेव्हा विशालच्या बाबाचं पत्र आलं होतं ना, एकही शब्द न बोलता संकेत पाठकने विशालला ते त्याच्या बाबाचं पत्र दिलं होतं. आणि विशाल कोटी यांनी संकेत पाठकला सांगितलं होतं, हे घे, तू पत्र वाच, तुझे बाबा काय आणि माझे बाबा काय. आणि त्याच वेळेस विशाल कोटी यांनी संकेतला सांगितलं होतं, तू माझा लहाना भाऊ आहे. आणि त्यामुळे ना कसं आहे माहिती का, विशालने त्याला लहाना भाऊ मानलं. त्यामुळं एकीकडे भाऊ होता आणि दुसरीकडं आपला प्रभू विशाल पुढे भीक मागत होता, मला कॅप्टन्सी पाहिजे, मला कॅप्टन्सी पाहिजे. पण प्रभू सोबत गेम जो आहे ना खरा, तो विशालने नाही केला, तन्वी कोलतेने केला. विशाल स्वतः सांगत होता डील करूया, डील करूया, पण नाही गेली डील. जर तन्वीला खरंच प्रभूला कॅप्टन करायचं असतं ना, डील करू शकली असती ना यार. दुश्मन आहे, महादुश्मन आहे, महादुश्मन आहे. अरे काय तू अक्कल आहे का थोडीफार? गेम आहे त्यांनी काय तुझे बांध कोरलेत का? ज्या पोराला तू भाऊ मानते त्या पोरासाठी साधी तुला डील करता नाही आली आणि हक्काने सांगते तू तन्वी कोलते, जी प्रभूसाठी सिंपती बाहेर महाराष्ट्रामध्ये आहे ना, फक्त आणि फक्त तू प्रभूचा यूज अँड थ्रो करती. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं. आणि जर खरंच प्रभू विषयी जर तुझ्या मनामध्ये भावाच्या फिलिंग्स असत्या ना, डील करू शकली असती ना, तू डील करू शकली असती यार, पण नाही केली तू. आणि विशालने म्हणतात ना, गर्वाचं घर खाली असतं. विशाल पुढं मोठं संकट होतं. विशाल रडला पण, कारण एकीकडं प्रभू होता जो भीक मागत होता आणि दुसरी गोष्ट एकीकडं लहाना भाऊ होता. विशाल कोटियन भावुक झाला, रडला. खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे विशाल कोटियन. जेव्हा स्ट्रॉंग झाला ना पुन्हा, अरे भाई असंच मास्टर माइंड म्हणलं जात नाही. मी वारंवार का त्याला मास्टर माइंड म्हणतो ना, टास्क खरंच भाई खतरनाक खेळतो. आणि भाऊक झाल्याच्या नंतर पुन्हा तो स्ट्रॉंग झाला, उभा राहिला. आणि बाहेरून विशाल कोटियनला सगळे सदस्य म्हणत होते, ओरडत होते, संकेतला काढ, प्रभूला एकदा चान्स दे, एकदा चान्स दे, त्याला एकदा कॅप्टन्सी मिळू दे. सगळे सदस्य बाहेरून विशाल कोटियनच्या मागे लागले होते. पण विशाल कोटियननी डायरेक्ट सांगितलं, राखी सावंत डायरेक्ट मैत्रीच्या शब्द देत होती त्याला. कारण विशाल कोटियन आणि राखी सावंत लय जिगरी मित्र आहेत. जिगरी मित्रानेच शब्द दिल्या तरी सुद्धा विशाल कोटियननी एक खूप महत्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय असा होता, विशालने डायरेक्ट सांगितलं, ज्या टीम मध्ये प्रभू खेळतो त्या टीमला प्रभूसाठी खेळायचं नाही, तर मी प्रभूसाठी का खेळू? कारण तन्वी कोलते त्याची सगळी टीम प्रभूसाठी खेळली नाही, हे खरं होतं. आणि विशाल कोटियनने डायरेक्ट सांगितलं, मी ज्या लोकांसोबत उभा असतो त्याच लोकांसोबत ठामपणे उभा असतो, आणि म्हणून मी प्रभूला बाद करतो या कॅप्टन्सी पदापासून. आणि विशालने मिरचीला प्रभूचा फोटो लावला, घातला खाऊ आपल्या पाहुण्यांना. प्रभूही बाद झाला. आता सिंपल राहिलं कोण, एकाच ग्रुप मधले संकेत पाठक आणि विशाल कोटियन. चौथा राऊंड सुरू झाला. चौथ्या राऊंड मध्ये, कारण आधीही ठरलं होतं, कारण अशी कॅप्टन्सी आता विशाल कोटियनलाच भेटणार होती. ठरलं त्यांचं, डील झाली सगळी. आणि डील झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा राऊंड सुरू झाला. पुन्हा एकदा राघू ओरडला, कुठं माहिती का? ज्या ठिकाणी अनुश्री माने आणि राकेश सावंत होते त्या ठिकाणी राघू ओरडला. अनुश्री माने कमाल खेळली. दुसऱ्यांदा तिने मिरची हातात घेतली. तिथं प्रभू पण होता. प्रभू, अनुश्री माने आणि राखी सावंत हे 3 लोक त्या ठिकाणी होते. पण अनुश्री मानेने राखी सावंतला हरवलं, प्रभूला हरवलं, आणि ती पुन्हा एकदा मिरची हातात घेतली. कारण अनुश्री माने लय क्रिमिनल माइंड आहे. संकेत पाठकला तिला कॅप्टन पद द्यायचं नव्हतं, विशाल कोटियनला तिला कॅप्टन बनवायचं होतं. कारण एकदा तिने, आता पहिल्यापासून हे लोक एकत्र खेळत आलेत, पण एकदा विशालला अनुश्री मानेने बाद केलं होतं कॅप्टन्सी मधून. तर आता डायरेक्ट तिचं म्हणणं असं होतं, मी तुला कॅप्टन्सीच देणार. म्हणून ती अनुश्रीने ती मिरची हातात घेतली आणि जाहीर केली. आता तिथं राखी सावंतने जरा गोंधळ केला. तिला ते मान्य नव्हतं. तिचं म्हणणं असं होतं की मी आधी मिरची हातात घेतली, मी आधी घेतली. बिग बॉस ओरडले, कारण 11वा आठवडा सुरू होतो यार, आणि अजूनही जर तुम्ही टास्क रद्द करणार असाल ना, तर खेळून फायदाच काय? प्रेक्षकाचा इथं टाइमपास होतोय, बिग बॉसचाही टाइमपास होतोय. असं म्हणजे बिग बॉस ओरडले सगळ्यांवर, हा टास्क रद्द होणार नाही, त्यामुळं सर्वांनी निर्णय मिळून घोषित करा, असं बिग बॉसने सांगितलं.
आता राखी सावंत ऐकायलाच तयार नाही, लय आरडाओरडा करायला लागली. मग बिग बॉसने तिथे किती सदस्य होते असं जाहीर केलं. त्या ठिकाणी प्रभू होता, अनुश्री माने आणि राखी सावंत. त्यावेळेस प्रभू म्हणला की मिरची सर्वात पहिल्यांदा हातात घेतली ती म्हणजे अनुश्री मानेने. बिग बॉसने हे मान्य केलं आणि बहुमताने निर्णय जाहीर केला की अनुश्रीने मिरची हातात पहिल्यांदा घेतली होती. राघूपाशी गेली, संकेत पाठकला अनुश्री मानेने बाद केलं. आता घराचा कॅप्टन कोण झाला? मास्टर माइंड विशाल. जे अनुश्रीला पाहिजे होतं, ज्या अनुश्रीला विशालला कॅप्टन्सी द्यायची होती, तोच 11व्या आठवड्यासाठी कॅप्टन बनला बिग बॉस मराठी 6च्या घराचा. मास्टर माइंड विशाल. त्याला इम्युनिटी जी आहे ना, त्याला पहिल्यांदा पाहिजेच नव्हती, कारण त्याला माहिती होतं मी असंही मी स्ट्रॉंग आहे, मला माहिती हा गेम कसा खेळला जातो. त्याला पहिल्यांदा इम्युनिटी पाहिजेच नव्हती, त्याला ज्या टायमिंगला पाहिजे होती ना. खरंच भाई, एवढा क्रिमिनल माइंडने तो खेळलाय ना आज. खतरनाक टास्क खेळला, सगळ्यांसोबत चांगल्या डील केल्या आणि त्याचं फळ त्याला भेटलं. 11व्या आठवड्यासाठी तो घरामध्ये कॅप्टन बनला, खरंच बनला आणि तो डिझर्व पण करतो. कारण भाई आहे तो मास्टर माइंड, खरंच क्रिमिनल माइंड आहे आणि खतरनाक टास्क खेळतो. बिग बॉस खेळतोय ना सध्या, मला तरी असं वाटतं बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये आता जेवढेही कंटेस्टंट आहेत ना, एक नंबर म्हणजे विशाल कोटीनच खेळतोय. आणि ते झाल्याच्या नंतर तन्वी कोलते, प्रभू तर लय रडला. त्याच्यासाठी थोडं वाईट वाटतं, कारण सिंपती आहे आणि खूप गरीब घरातील मुलगा आहे. खरंच त्याच्यासाठी वाईट खूप वाटतंय. पण भाई गेम आहे, गेम मध्ये हार जीत चालू असते. अजूनही तुला टाइम आहे, वेळ आहे, पुढच्या आठवड्यातही तू कॅप्टन बनू शकतो. पण या आठवड्यामध्ये तुझ्या टीमनीच तुला साथ दिली नाही, हे खरं आहे. जर तन्वीने डील विशाल सोबत केली असती तर विशाल तुला बाहेर काढत नव्हता. पण आता तन्वी कोलतेला लईच घमंड होता, तुझी बहीण आहे ती. आता त्यामुळं तुलाच बाहेर जावं लागलं आणि तुझ्यापासून कॅप्टन्सी हुकली. मास्टर माइंड विशाल घराचा कॅप्टन बनला, कॅप्टन्सी हातात घेतली, घर ताब्यात घेतलं, कॅप्टन रूम ताब्यात घेतली. बाई गाजा वाजा करत विशाल कोटेन बेडवर जाऊन झोपला आणि इथं तो टास्क संपला. अनुश्री माने, संकेत पाठक, राखी सावंत, संस्कृती सगळे लोक खुश होते. पण यांच्या तोंडावर, ही जी दुसरी टीम होती ना, यांच्या तोंडावर 12 वाजले होते. कारण विशाल कोटियन, लई लोक नफरत करतात बा या विशाल कोटियनशी. कारण त्यांनाही माहिती मास्टर माइंड हाच आहे. ज्या पद्धतीने तो खेळतो ना, सगळं उत्तम खेळतो. कारण त्यांनाही माहिती आहे याच्यासारखं आपण खेळू शकत नाही, म्हणून हे सगळेच लोक त्या विशाल कोटियनवर जळतात. जेव्हा विशाल कोटियन कॅप्टन म्हणून घोषित झाला ना, यांचे तोंड असे म्हणजे 12 वाजले होते यांच्या तोंडावर, तोंड सुद्धा बघू वाटत नव्हतं. तन्वी कोलते अशीच बघत होती, डोळे वाटरे करून. आम्ही काय करू यार, आम्ही जिंकतच नाही काही केलं तरी. आणि खरंय बरं का, माहिती नाही हे सदस्य वाचतात कस काय, बिग बॉस यांनाच फुटेज देत आहे. एक ते टास्क हे लोक जिंकतायत का? एकही टास्क जिंकत नाही आहेत, सगळे टास्क हारत आहेत. तरी हेच लोक आणि इकडचे लोक बाहेर चालले. जे चांगले खेळत आहेत बिग बॉस त्यांना बाहेर काढत आहे, आणि ज्यांना टास्क खेळता सुद्धा येत नाही ते आतमध्ये अजूनही सेफ आहेत. विशाल कोटेंनी घर ताब्यात घेतलं आणि टास्क संपला. विशाल कॅप्टन बनला. कारण या ठिकाणी कॅप्टन्सी खूप महत्वाची होती. 10व्या आठवड्यामध्ये कॅप्टन बनणं म्हणजे 11व्या आठवड्याची इम्युनिटी मिळवणं, म्हणजे डायरेक्ट तुम्ही 12व्या आठवड्यामध्ये प्रवेश करता, फिनालेच्या खूप जवळ. त्यामुळं विशालने ज्या वेळेस त्याला कॅप्टन्सी पाहिजे होते ना, त्याच वेळेस तो मिळवण्यामध्ये यशस्वी ठरला. टास्क संपला. आता त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये गुढीपाडवा जो आपला सण आहे तो साजरा केला गेला. सगळे सदस्य मस्त नटले होते, सगळे भारी दिसत होते. आणि त्यानंतर बिग बॉसनी 2 अत्यंत आनंदाच्या बातम्या दिल्या सदस्यांसाठी. जे लोक ब्रॉन्झ रेशन कार्ड मध्ये होते ना, त्यांच्यासाठी ते सगळे निर्बंध जे लागू केले होते ते सगळे हटवण्यात आले. त्यांना सगळ्या ऑपॉर्च्युनिटी दिल्या ज्या गोल्डनला असतात. आणि दुसरी जी आनंदाची बातमी होती ती बातमी अशी होती, पहिल्यांदा बिग बॉसनी घोषित केलं या आठवड्यामध्ये 2 किंवा 3 सदस्यही घराच्या बाहेर जाऊ शकतात. पण आता गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष सुरू झालंय, म्हणून बिग बॉसनी सदस्यांना एक आनंदाची बातमी दिली. ती बातमी अशी होती, या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त एकच सदस्य घराच्या बाहेर जाणार. आजचा एपिसोड संपला इथेच. कसा वाटला रिव्ह्यू आजच्या भागाचा नक्कीच मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि अजून एकदा पुन्हा सांगतो, हक्काने सांगतो, अजूनही तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, करून टाका. पैसे लागत नाही. तुमचं एक सबस्क्राईब हे माझं मनोबल वाढवतं, जेणेकरून मला असं वाटतं की आपल्या लोकांसाठी व्हिडिओ बनवले पाहिजे. तुमचा सपोर्ट ही माझ्यासाठी एक खूप मोठी प्रेरणा असते.
त्यामुळे सपोर्ट करा भावांनो. बाकी रजा घेतो आज, एवढ्यावरच थांबतो. जय महाराष्ट्र.